नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की सर आता आमचे ऑप्शन फॉर्म भरणं झाले, ॲप्लिकेशन कन्फर्मेशनही झालं, तर त्यानंतर आम्हाला नेमकं कॉलेज केव्हा अलॉट होणार? किंवा ह्या बाकीच्या ज्या राउंड्स आहेत, ज्या फेरी असतात आपल्या, या फेरीच्या डेट्स कधी-कधी राहणार? हा सर्वात मोठा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडलेला होता. याचबाबत डी-व्ही-टीने एक ऑफिशियल परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्यांनी सगळ्याच्या सगळ्या पुढच्या डेट्स ज्या काही आहेत, त्या काय केलेल्या आहेत, डिक्लेअर करून दिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच डेट्स बद्दल डिस्कस करणार आहोत. नेमकं पहिला राउंड तुमचा केव्हा लागणार आहे, त्यासाठी नंतर सेकंड ऍडमिशन केव्हा चालू होणार, सेकंड राउंड केव्हा चालू होणार, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याचे परत जे सेकंड राउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार का, जर भरता येतील तर किती ते किती तारखेपर्यंत आम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतील, तसंच ज्या फायनल राउंड पर्यंत ज्या फेऱ्या आहेत, शेवटची जी समुपदेशन फेरी असते, या सगळ्याच्या सगळ्या डेट्स डीव्हीटीने ऑफिशियली काय केलेल्या आहेत, अनाऊन्स केलेल्या आहेत आणि त्याच बाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, हे डीव्हीटीचं ऑफिशियल परिपत्रक आहे की याच्यात बघा ऍडमिशनचे जे ऑफिशियल आपली ऍडमिशनची वेबसाईट यावरती दिसून जाईल किंवा माझ्या टेलिग्रामच्या आणि सोबत व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सुद्धा टाकलेलं आहे. याच्यामध्ये तेच दिलेलं आहे की काय प्रवेश संकेतस्थळ वगैरे जे ऍडमिशन डीव्हीटी काय, नंतर dvt.gov.in आहे, नंतर काय शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 2026-17 साठी प्रवेश सूचना. आता ही जवळपास एक 4-5 पानाची पीडीएफ आहे. ही ऑलरेडी मी माझ्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती टाकली होती आणि सोबत टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेली आहे. बघा, याच्यात महत्वाचा मुद्दा काय आता की आपल्याला ज्या गोष्टीची सर्वात जास्त काळजी लागून होती की आपला सर राऊंड केव्हा लागणार, आम्हाला कॉलेज केव्हा अलॉट होतील, आम्हाला कॉलेज केव्हा अलॉट होतील, तर तेच डीव्हीटीने काय केलेलं आहे, थोडं क्लिअर करून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आता सुरुवात पहिल्या राऊंड पासून करू आपण. पहिल्या राऊंड मध्ये म्हणजे काय की जसं इकडे बघा तुम्ही, फर्स्ट राऊंड होता आपला पहिली प्रवेश फेरी. काय होती पहिली प्रवेश फेरी? तर त्यांनी काय ऑप्शन फॉर्म भरायचे होते आपल्याला पहिल्या प्रवेश फेरीसाठी, ते 1 जून पासून चालू झालेले होते. किती ऑप्शन फॉर्म कधीपासून चालू झाले होते आपले? 1 जून पासून ऑप्शन फॉर्म चालू झाले आणि 23 जून पर्यंत सर्वांनी ऑप्शन फॉर्म भरले असेल. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्ट सुद्धा लागली आता 28 तारखेला. त्यानंतर बघा कॉलेज अलॉटमेंट. आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की जी आता पहिली फेरी आपली आजची जवळपास 30 तारखेला मी हा व्हिडिओ शूट करत आहे. बघा, अलॉटमेंट केव्हा होणार? तर अलॉटमेंट होणार बघा तुमचं 2 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजता. म्हणजे जेही तुम्हाला आता तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये जर का तुम्ही कट ऑफ मध्ये बसले आणि जर तुम्हाला कॉलेज भेटलं असेल तर हे तुम्हाला केव्हा समजणार? 2 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला समजून जाणार की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे. मग आता हे झालं तुम्हाला कॉलेज भेटलं, पण कॉलेज भेटल्यानंतर महत्वाचा मुद्दा असा असतो की सर आता कॉलेज भेटल्यानंतर ऍडमिशन करावं लागेल तुम्हाला. जर तुम्हाला ते कॉलेज आवडत असेल तर ऍडमिशन करायचे असेल तर पहिल्या राऊंडसाठी ऍडमिशन बघा 3 जुलै ते 7 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन करता येणार आहे. म्हणजे जवळपास एक 4 दिवसाचा कालावधी तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जेही कॉलेज मिळेल त्या कॉलेजनुसार तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर याच्यासाठी जो कालावधी दिलेला आहे 3 जुलैपासून 7 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला ऍडमिशन करता येणार आहे. मग आता महत्वाचा मुद्दा अजून एक इथे येतो की सर आम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर कॉलेज नाही भेटलं तर आम्ही काय करणार? जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज नाही भेटलं तर तुम्हाला बघा तिथे एक तर कॉलेज भेटणार नाही, किंवा कॉलेज भेटल्यानंतर जर का तुम्हाला समजा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल तर याच्याबद्दल डिटेल मी अजून पुढे सांगतो. पण ज्या डेट्स त्यांनी सांगितल्या जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन करायचं नाहीये किंवा तुम्हाला कॉलेज भेटलं नाही तर त्यांच्यासाठी बघा, जो सेकंड राऊंड असतो आपला, कोणता राऊंड असतो? सेकंड राऊंड. तर या सेकंड राऊंडचे ऑप्शन फॉर्म जसंही तुमचं 2 जुलैला तुम्हाला कॉलेज भेटते तसंच दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्हाला कॉलेज लागलं नसेल किंवा तुम्हाला दुसरं कॉलेज पाहिजे असेल तर या बाबतीत 3 जुलैपासून तर 7 जुलैपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. आता भरपूर विद्यार्थ्यांची मला ही सुद्धा कमेंट होती की सर आम्ही आता जे ऑप्शन फॉर्म टाकले ते आम्हाला एडिट करता येतील का? तर हो, 100% तुम्हाला जे तुम्ही आता ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत तो फॉर्म अनलॉक करून परत काय करावं लागतं आपल्याला, एडिट करायचा जर तुम्हाला असेल तुम्ही एडिट करू शकता. तुम्हाला जर दुसरे कॉलेज टाकायचे असतील किंवा दुसरे ट्रेड त्याच्यामध्ये ऍड करायचे असतील तर ते सगळेच्या सगळे तुम्ही ट्रेड ऍड करणं किंवा एडिट करणं सेकंड राऊंडसाठी किती तारखेपासून करू शकता? 3 जुलैपासून तर 7 जुलै 2026 पर्यंत करू शकता. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा की हे जे तुम्ही सेकंड राऊंड आहे आपला, जो सेकंड राऊंड आपण आता भरणार होतो त्या सेकंड राऊंडचा रिझल्ट केव्हा लागेल? तर सेकंड राऊंडचं कॉलेज अलॉट होणार बघा तुम्हाला 12 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजता. जसं हे 2 जुलैला कॉलेज भेटणार आहे तसेच सेकंड राऊंडचं कॉलेज तुम्हाला 22 जुलै 2026 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला पोर्टलवरती दिसून जाणार. हे कसं चेक करायचं, काय चेक करायचं हे मी पुढे सांगेल तुम्हाला, किंवा काय लागेल म्हणजे काय करायचंय. पण डेट्स लक्षात राहू द्या की 12 जुलैला आपला काय दुसरा राऊंड लागणार आहे. त्यानंतर लगेच 13 जुलैपासून तर 16 जुलैपर्यंत जवळपास 3 दिवसामध्ये तुम्हाला जर का सेकंड राऊंड मध्ये कॉलेज लागलं असेल आणि त्याच्यात जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर 13 जुलैपासून तर 16 जुलैपर्यंत तुम्हाला ऍडमिशन करता येणार आहे. ते 16 जुलै 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशनची म्हणजे शेवटची तारीख 16 तारीख आहे किती सेकंड राऊंडसाठी.
बरं याच्यातही तुम्हाला कॉलेज नाही लागलं किंवा तुम्हाला याच्यातही कॉलेज नसेल पाहिजे, तर मग आता तुम्ही काय करणार, तिसरा राऊंड तुम्हाला खेळावं लागेल. तर त्या तिसऱ्या राऊंडसाठी काय सांगितलं बघा पुन्हा एकदा त्यांनी, 13 जुलै 2026 ते 16 जुलै 2026 पर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता तिसऱ्या राऊंडसाठी. आता मग हे कोणासाठी राहणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही राऊंडमध्ये ऍडमिशन केलेली नाही त्यांना काय करावं लागेल, 13 जुलै ते 16 जुलै 2026 दरम्यान तुम्हाला कॉलेज लागता येणार. म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. तर मग याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायचा. परत नंतर लक्षात राहू द्या की जसं तुम्ही 16 जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्म भरसाल, नेक्स्ट 21 जुलैला, किती तारखेला, 21 जुलैला तिसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला काय होणार, कॉलेज अलॉट होणार. 21 जुलैला तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत समजून जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे. मग जर तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं असेल आणि तुम्हाला ऍडमिशन जर का करायची असेल, तर लगेच 22 जुलैपासून तर 25 जुलै 2026, डेट थोडी चुकली होती, 20 आली होती, पण 22 जुलैपासून तर 25 जुलै, मी डेट सांगतो तुम्हाला, 22 जुलैपासून 25 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला तिसऱ्या राऊंडचे ऍडमिशन करता येणार आहेत. आणि जसं 25 जुलै किती 5 वाजेपर्यंत तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी ऍडमिशन करता येणार. मग आता याच्यात जर का समजा असे विद्यार्थी असेल, याच्यात पहिल्या राऊंडलाही कॉलेज नाही भेटलं, दुसऱ्या राऊंडलाही भेटलं, तिसऱ्या राऊंडलाही नाही भेटलं, तर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी परत फॉर्म भरू शकता. मी परत तेच सांगतो की चौथ्या राऊंडला फॉर्म भरताना तुम्ही ज्याही स्टेजला तुम्ही ऑप्शन फॉर्म आहे, प्रत्येक स्टेजला तुमचा ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता. आणि मग तुम्हाला काय करायचंय बघा, 22 जुलै ते 25 जुलै, बघा जसं इथं काही सांगितलं, 22 जुलैपासून तर 25 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला काय करणार, तुमचे ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. किती राऊंडसाठी सांगितलं मी, चौथ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. आणि चौथ्या राऊंडसाठी मग काय, जसं 25 जुलैला ऑप्शन फॉर्म संपले, 30 जुलै 2026 म्हणजे 30 तारखेला तुमचा चौथ्या राऊंडचा रिझल्ट लागेल. आणि ज्यांचं कॉलेज अलॉट झालेलं 30 तारखेला, त्यांना 31 तारखेपासून तर 4 ऑगस्ट पर्यंत काय करता येणार, तुम्हाला ऍडमिशन करावं लागणार आहे. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला एक 4 राऊंडच्या डेट्स किती आहेत, म्हणजे कोणकोणत्या डेट्स आहेत, तुम्हाला ऑप्शन फॉर्म केव्हा भरावं लागतील, पहिल्या राऊंडसाठी, दुसऱ्या राऊंडसाठी, हे सगळं जनरल ओव्हरव्ह्यू मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता कसे असे विद्यार्थी याच्यामध्ये असे विद्यार्थी भरपूर असतात की ज्यांना 4 राऊंडला कोणतंच कॉलेज भेटत नाही. मग जर तुम्हाला असे विद्यार्थी सुद्धा, म्हणजे जे विद्यार्थी असतील की ज्याला 4 राऊंडला कोणतं कॉलेज भेटलं नाही, त्यांना एक शेवटची समुपदेशन फेरी असते, ज्याला बघा आपण, म्हणजे जी काय असते, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ज्या आयटीआय मध्ये तुम्हाला ऍडमिशन, त्या आयटीआय मध्ये जर का जागा व्हॅकंट असतील, तर त्या जागा व्हॅकंट जागेसाठी तुम्हाला काय करावं लागतं, तिथं जाऊन डायरेक्ट फिजिकली कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागतं. किंवा अजून असे काही विद्यार्थी असतात ज्या विद्यार्थ्यांना आता काही कारणास्तव या जी आता आपली आयटीआयची लास्ट डेट होती 27-28 पर्यंत फॉर्म भरायची, त्यांनी फॉर्म भरू शकले नाही. मग त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा ऍडमिशन ओपन होणार आहे किंवा फॉर्म ओपन होणार आहे. ती काय होणार बघा, 3 जुलैपासून ते 4 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला नवीन अर्ज भरून कन्फर्म करता येणार आहे. पण लक्षात राहू द्या की जेही विद्यार्थी 3 जुलैला फॉर्म भरतील किंवा 3 जुलै नंतर फॉर्म भरतील, त्या विद्यार्थ्यांना हे जे मी जे राऊंड सांगितलं ना, हे राऊंड खेळता येणार नाही. त्यांना फक्त जो समुपदेशनची फेरी असते, संस्थास्तरीय फेरी आपण ज्याला म्हणतो, तीच फेरी त्यांना खेळता येणार आहे. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या इम्पॉर्टंट डेट्स होत्या बघा. अजून याच्यानंतर हे आवश्यक कागदपत्र ऍडमिशनला तुम्हाला कोणकोणते लागतात, सोबत काय महत्वाच्या सूचना काय आहेत, की हे म्हणजे प्रवेश शुल्क किती हे सर्व ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि वेळोवेळी जसं आपले राऊंड होत चालतील, जसं पहिला राऊंड लागल्यानंतर ज्यांना ऍडमिशन करायचे त्यांच्यासाठी मी सूचना सांगेल, तुम्हाला ऍडमिशनवरती व्हिडिओ बनवेल. नंतर काहीही असेल तुमचं, तर जसं ज्या वेळेनुसार जसे प्रश्न येतील त्यानुसार आपण काय करणार, व्हिडिओ बनवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जनरल एक आयडिया घेतली की जे नोटिफिकेशन डीबीईटीने दिलं होतं, त्या नोटिफिकेशनमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं आणि कोणकोणत्या इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बघा, मी आयटीआयच्या ऍडमिशनच्या विद्यार्थ्यांसाठी, जेही विद्यार्थी आयटीआयच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आहेत, त्यांच्यासाठी नाही का आयटीआय ऍडमिशन 2026 नावानं व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवलेला आहे. मग जे विद्यार्थी आयटीआय ऍडमिशन मध्ये आहेत आणि या ग्रुपला जे जॉईन नसतील, ते या ग्रुपला जॉईन होऊन घ्या. सोबत टेलिग्रामवरती सुद्धा माझा आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही काय करू शकता, जॉईन होऊ शकता. जेणेकरून मी ज्याही अपडेट्स असतील ना, म्हणजे ज्या डेट्स काही चेंज झाल्या का किंवा कोणतंही नोटिफिकेशन आलं व्हिडिओ बनवण्याआधी, ते सगळे नोटिफिकेशन मी या दोन्ही ग्रुपवरती काय करत असतो, शेअर करत असतो. स्पेशली जे आयटीआय रिलेटेड, ऍडमिशन रिलेटेड अपडेट्स आहेत, ते सगळे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती राहतात. या दोन्ही चॅनलची लिंक मी माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. जे विद्यार्थी जॉईन नसेल झाले त्यांनी काय करून घ्या, जॉईन करून घ्या. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती बनवत असतो. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल, ऍडमिशन रिगार्डिंग असो किंवा कॅप राऊंड रिगार्डिंग असो, कोणताही डाऊट असेल तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या जेही मित्र आयटीआयच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की नेमका डेट्स काय बदललेले आहेत. धन्यवाद.